हाय माझ्या मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी विकत सारखे चिप्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे. अनेक वेळा आपण काय करतो तर चिप्सचे पॅकेट आणतो, 5 रुपये 10 रुपये नुसती हवा भरलेली असते त्याच्यामध्ये, बघितले तर आत किती 4 ते 5 चिप्स असतात. त्याच्यामुळं ते काय होतं ते परवडत नाही आपल्याला. आणि बराच वेळ आता हा ट्रेंड निघालेला आहे, तर म्हटलं आपणही ट्राय करून बघावं आणि आपल्या मैत्रिणींना पण शेअर करावं. त्यासाठी मी इथं 2-3 मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते, कारण तेवढेच होते माझ्याकडे. आणि साल काढली त्याची, चांगले वेपरच्या खिसणीने खसाखसा खिसून घेतले, स्वच्छ पाण्यामध्ये धुतले आणि स्वच्छ कापडावर असे सुकत टाकले. थोडेसे 5 मिनटं सुकल्यानंतर काय केलं तर गरम तेल केलेलं आहे, त्या गरम तेलामध्ये ते वेपर्स पोहण्यासाठी टाकलेले आहेत. छान असे वरती आले की त्याच्यावर चिमूटभर आपल्याला काय करायचं आहे तर मीठ टाकून घ्यायचं आहे. अरे ते सॉल्टी कसे होतील मीठ नाही टाकलं तर, बरोबर आहे ना. आता हे तळून घ्यायचे, छान असे क्रिस्पी तळून झाल्यानंतर करपवायचे नाहीत. अशा प्रकारे मी सगळे वेपर्स तळून घेणार आहे. त्यापूर्वी मी तेलात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हटलं बघू प्रयोग करून. अशा प्रकारे मी सर्व वेपर्स तळून घेतलेले आहेत. तर अतिशय सुंदर असे वेपर्स तयार झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकताय, खडखडीत असा आवाजसुद्धा येत आहे. हे बघा, तुम्हीही करून बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.